प्रश्न क्रमांक 1. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947ला ब्रिटिश राजाने मंजुरी कोणत्या दिवशी दिली? ऑप्शन ए 18 जुलै 1947, ऑप्शन बी 3 जून 1947, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी 20 फेब्रुवारी 1947. प्रश्न 1चं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. ब्रिटिश राजाने या कायद्याला मंजुरी ऑप्शन ए 18 जुलै 1947 या दिवशी दिली होती. प्रश्न 2. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिश भारताचा शेवटचा व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन ए लॉर्ड वेवेल, ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन सी लॉर्ड कर्झन, ऑप्शन डी सी राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिश भारताचा शेवटचा व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन हे होते. प्रश्न क्रमांक 3. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी बलदेव सिंह, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी जॉन मथाई. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून ऑप्शन बी बलदेव सिंह यांची नियुक्ती झाली होती. प्रश्न क्रमांक 4. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी गोपालकृष्ण गोखले, ऑप्शन डी लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध वाक्य ऑप्शन बी लोकमान्य टिळक यांचे आहे. प्रश्न क्रमांक 5. 15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवला? ऑप्शन ए संसद भवन, ऑप्शन बी संविधान सभागृह, ऑप्शन सी इंडिया गेट, ऑप्शन डी काश्मीरी गेट. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करण्यापूर्वी ऑप्शन बी संविधान सभागृह या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवलेला होता. प्रश्न क्रमांक 6. ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वेळी केले? ऑप्शन ए 14 ऑगस्ट 1947च्या सकाळी, ऑप्शन बी 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1947च्या सकाळी, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1947च्या संध्याकाळी. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑप्शन बी 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री केले होते. प्रश्न क्रमांक 7. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मध्ये ब्रिटिश संसदेने भारतासाठी कोणत्या संस्थेला कायदे करण्याचा अधिकार दिला? ऑप्शन ए ब्रिटिश संसद, ऑप्शन बी संविधान सभा, ऑप्शन सी गव्हर्नर जनरलची परिषद, ऑप्शन डी फेडरल कोर्ट. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मध्ये ब्रिटिश संसदेने भारतासाठी ऑप्शन बी संविधान सभेला या संस्थेला कायदे करण्याचा अधिकार दिलेला होता. प्रश्न क्रमांक 8. 3 जून 1947 रोजी भारताच्या फाळणीची योजना जाहीर करण्याच्या योजनेला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए वेव्हेल योजना, ऑप्शन बी क्रिप्स योजना, ऑप्शन सी माउंटबॅटन योजना, ऑप्शन डी कॅबिनेट मिशन योजना. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे 3 जून 1947 रोजी भारताच्या फाळणीची योजना जाहीर करण्याच्या योजनेला ऑप्शन सी माउंटबॅटन योजना या नावाने ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 9. भारताच्या फाळणीच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए सर स्टॅफर्ड क्रिप्स, ऑप्शन बी सर सिरिल रॅडक्लिफ, ऑप्शन सी लॉर्ड वेवेल, ऑप्शन डी लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे भारताच्या फाळणीच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे अध्यक्ष होते ऑप्शन बी सर सिरिल रॅडक्लिफ. प्रश्न क्रमांक 10. रॅडक्लिफ रेषा अधिकृतपणे जाहीर करण्यात आली तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले होते? ऑप्शन ए त्याच दिवशी, ऑप्शन बी 1 दिवस, ऑप्शन सी 2 दिवस, ऑप्शन डी 17 दिवस. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे रॅडक्लिफ रेषा अधिकृतपणे जाहीर करण्यात आली तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 2 दिवस झाले होते. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. पूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचे अधिकृत ध्येय कोणत्या अधिवेशनात स्वीकारण्यात आले? ऑप्शन ए कलकत्ता अधिवेशन 1928, ऑप्शन बी लाहोर अधिवेशन 1929, ऑप्शन सी कराची अधिवेशन 1931, ऑप्शन डी हरिपुरा अधिवेशन 1938. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचे अधिकृत ध्येय ऑप्शन बी लाहोर अधिवेशन 1929 या अधिवेशनात स्वीकारण्यात आले. प्रश्न क्रमांक 12. लाहोर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे लाहोर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 13. 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन कोणत्या अधिवेशनाच्या निर्णयानंतर करण्यात आले? ऑप्शन ए लखनौ अधिवेशन, ऑप्शन बी लाहोर अधिवेशन, ऑप्शन सी त्रिपुरी अधिवेशन, ऑप्शन डी सुरत अधिवेशन. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन ऑप्शन बी लाहोर अधिवेशन या अधिवेशनाच्या निर्णयानंतर करण्यात आले. प्रश्न क्रमांक 14. भारत छोडो ठराव 8 ऑगस्ट 1942 रोजी कोणत्या ठिकाणी मंजूर करण्यात आला? ऑप्शन ए सेवाग्राम आश्रम, ऑप्शन बी गवालियर टँक मैदान मुंबई, ऑप्शन सी लाल किल्ला दिल्ली, ऑप्शन डी साबरमती आश्रम. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे भारत छोडो ठराव 8 ऑगस्ट 1942 रोजी ऑप्शन बी गवालियर टँक मैदान मुंबई या ठिकाणी मंजूर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 15. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालियर टँक मैदानावर तिरंगा कोणी फडकवला? ऑप्शन ए अरुणा आसफ अली, ऑप्शन बी सुचेता कृपलानी, ऑप्शन सी उषा मेहता, ऑप्शन डी सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे भारत छोडो आंदोलनाच्या वेळी 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालियर टँक मैदानावर तिरंगा ऑप्शन ए अरुणा आसफ अली यांनी फडकवला. प्रश्न क्रमांक 16. भारत छोडो आंदोलनाच्या काळात भूमिगत रेडिओ चालवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वातंत्र्य सैनिक कोण होत्या? ऑप्शन ए अरुणा आसफ अली, ऑप्शन बी उषा मेहता, ऑप्शन सी मॅडम कामा, ऑप्शन डी कस्तुरबा गांधी. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे भारत छोडो आंदोलनाच्या काळात भूमिगत रेडिओ चालवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वातंत्र्य सैनिके आहेत ऑप्शन बी उषा मेहता. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1939च्या त्रिपुरी अधिवेशनात अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी पट्टाभी सीतारामय्या, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद.
प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1939च्या त्रिपुरी अधिवेशनात अध्यक्ष म्हणून ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली होती. प्रश्न क्रमांक 18 आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी केली? ऑप्शन ए 1941, ऑप्शन बी 1942, ऑप्शन सी 1943, ऑप्शन डी 1944. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी ऑप्शन सी 1943 या वर्षी केली होती. प्रश्न क्रमांक 19 आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? ऑप्शन ए टोकियो, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी रंगून, ऑप्शन डी बँकॉक. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे आझाद हिंद सरकारची स्थापना ऑप्शन बी सिंगापूर या शहरात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या सध्याच्या स्वरूपाला संविधान सभेने कोणत्या दिवशी स्वीकारले? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 22 जुलै 1947, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी 24 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या सध्याच्या स्वरूपाला संविधान सभेने ऑप्शन बी 22 जुलै 1947 या दिवशी स्वीकारले होते. प्रश्न क्रमांक 21 22 जुलै 1947 रोजी स्वीकारलेल्या राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेशी कोणाचे नाव प्रामुख्याने जोडले जाते? ऑप्शन ए पिंगली व्यंकय्या, ऑप्शन बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन सी जे.बी. कृपलानी, ऑप्शन डी अबुल कलाम आझाद. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारलेल्या राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेशी प्रामुख्याने ऑप्शन ए पिंगली व्यंकय्या यांचे नाव जोडले जाते. प्रश्न क्रमांक 22 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी संविधान सभेचे अध्यक्ष ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न क्रमांक 23 भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन बी सी राजगोपालचारी, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी सरदार पटेल. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. ऑप्शन बी सी राजगोपालचारी. प्रश्न क्रमांक 24 ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या वर्षी केली? ऑप्शन ए 1945, ऑप्शन बी 1946, ऑप्शन सी 1947, ऑप्शन डी 1948. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा ऑप्शन बी 1946 या वर्षी केली होती. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी जे.बी. कृपलानी, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी आचार्य नरेंद्र देव. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ऑप्शन बी जे.बी. कृपलानी.